बीड जिल्ह्यातील लोणी घाट येथील चौसाळा ते पाटोदा रोड लगत ही सत्य घटना घडलेली आहे। शेतकरी बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी शेतात काम करत होते। अचानक विजांच्या कडकडासह पाऊस सुरू झाला आणि बिभीषण कदम आणि त्यांची पत्नी जिथे बसले होते तिथेच त्यांच्या अंगावर वीज कोसळली। पुढे काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। मालकाच्या अंगावर वीज पडली त्या ठिकाणापासून हा बैल दूर होता। मालक मालकीन शांत पडले आहेत हे पाहून बैल सैरभैर झाला, हंबरडा फोडत उभा होता। शेवटी तो मोका प्राणी करणार तरी काय, कोणाला मदतीला बोलवू शकत नव्हता, परंतु कदाचित देवालाच या मोक्या प्राण्याची दया आली। काही वेळ पाऊस झाला आणि पाणी वाहू लागलं आणि मालक आणि मालकीन यांच्या अंगावर पाणी आल्यानंतर ते शुद्धीत आले, म्हणजेच ते थोडक्यात बचावले होते। आग थोडी कमी झाल्याने ते कसेबसे बिभीषण कदम हे गाडीच्या चाकाला धरून गाडीत चढले आणि बायकोला पण आधार देत गाडीत घेतलं। आपल्या या बैलाला नाव घेऊन हळूच विवळत म्हणाले, चलतो का? हा मालकाचा आवाज ऐकताच या बैलाने पुढच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यावर होऊन चिखलात रोवलेले बैल गाडीचं जू उचलून आपल्या मानेवर घेतलं। याने मानेवर जू घेतलेलं पाहून दुसरा पण बैल आला आणि त्याने ही मान वाकून जू खांद्यावर घेत आपल्या जोडीदाराला सहकार्य केलं। ना जुंपण ना मालकाच्या हातात कासरा, तरी या बैलानं आपल्या 3 किलोमीटर प्रवास पार करत घर गाठलं। घरी आल्यावर मालकाच्या मुलाला पाहून हंबरडा फोडला। आई आणि वडील गाडीत झोपलेले असताना बैलाचा कासरा खाली लोळतोय आणि बैलाचा हंबरडा पाहून मालकाचा मुलगा धावत गाडीजवळ गेला आणि आईवडिलांची अवस्था पाहून भयभीत झाला। त्याने लगेच गाडी बोलवून घेतली। आईवडिलांना गाडीत घालून बीडचे रुग्णालय गाठले। निर्जन ठिकाणी ना कोणी, शेतात शेजारी माणूस, अशा अवस्थेत बैलाने दाखवलेली सतर्कता यामुळे शेतकरी पती पत्नीचा जीव वाचला। बैल जर नसता तर आपलं काही खरं नसतं, अशा शब्दात बिभीषण कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करून अश्रूला वाट मोकळी करून दिली। हा बैल माझा खरा कुटुंबातील माणूस ठरला, असे उद्गार त्यांनी काढलेले आहेत।